गंगाखेड साखर कारखान्यात झालेल्या पीक कर्ज घोटाळा प्रकरणी मुख्य सूत्रधाराची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिलेले आहेत आणि यामुळे या प्रकरणातल्या मुख्य सूत्रधारासह फॅक्टरी संचालक, बँकेचे अधिकारी अडचणीत आले। बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, नांदेड आणि अकोला जिल्ह्यातल्या सुमारे 29,000 शेतकऱ्यांच्या नावानं बोगस कागदपत्र देऊन तब्बल 328 कोटींचं पीक कर्ज उचलण्यात आल्याचं उघड झालंय। या विरोधात शेतकऱ्यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती। कोर्टानं महासंचालकांना विशेष चौकशी करण्याचे आदेश दिले होते आणि त्यानुसार नांदेड परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी अहवाल सादर केला। या आधारे या प्रकरणातल्या सूत्रधारांच्या मालमत्ता जप्तीचे आदेश कोर्टानं दिलेले आहेत। या प्रकरणाची पुढची सुनावणी आता 10 ऑगस्टला होणार आहे। दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी 1999 साली बांधलेल्या सातारा जिल्ह्यातल्या तारळी धरणातून गेली 18 वर्षांपासून पाणी दुष्काळी भागाला पोहोचलंच नाही। त्यातच तारळी धरणाच्या गळतीचा प्रश्न उभा राहिलाय। गंभीर बाब म्हणून ही गळती काढण्याचं काम गेली 3 वर्ष सुरू आहे, मात्र अजूनही ही गळती पूर्णपणे निघालेली नाही। कोट्यवधी रुपये खर्च करून आणि अनेक गावं विस्थापित करून सुद्धा दुष्काळी भागाला अजूनही पाणी मिळू शकलेलं नाही। जलसंपदा विभागाच्या चुकीच्या नियोजनामुळे हा आणखी किती वर्ष त्रास सहन करावा लागणार आहे, हाच खरा प्रश्न आहे। मुंबईतल्या सर्वाधिक श्रीमंत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणून लालबागच्या राजाची ओळख आहे। दरवर्षी सरासरी 15 ते 16 कोटी रुपयांची देणगी गोळा होणाऱ्या या मंडळाला हवं तर 5 कोटी 80 लाखांचं कर्ज, तेही ओसी नसलेल्या इमारतीतल्या प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी। मात्र मंडळाचा हा डाव धर्मदाय आयुक्त कार्यालयानं हाणून पाडलाय। सर्वाधिक श्रीमंत गणेश मंडळ असलेल्या लालबागचा राजा मंडळात कर्ज काढण्याची वेळ काय येते, हा खरा प्रश्न आहे। लोन मिळण्यासाठी अर्ज केला होता। लालबाग राजा एवढं गडगंज श्रीमंत आहे असं म्हणतं, पण असं काही नाही आहे। या मंडळाकडे फक्त 6 करोड रुपये बाकी आहेत, त्यांच्या ठेवी बाकी आहेत। 99 ग्राम सोनं बाकी आहे, 108 ग्रामचे चांदीचे मुकुट बाकी आहेत। टोटल म्हणजे लोकल आतापर्यंत आपण म्हणत होतो की या मंडळात भ्रष्टाचार नाही, पण ही खरी गोष्ट आहे, मंडळात भ्रष्टाचार आहे। बुलडाण्याच्या इक्बाल नगर परिसरात भरधाव वेगाने येणाऱ्या ॲपे ऑटोनं धडक दिल्यामुळे एका 3 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालाय। मोहम्मद अबुझर असं या मुलाचं नाव आहे। या घटनेमुळे मिर्झानगर परिसरात तणावाचं वातावरण होतं। अबुझर एका दुकानातून काही वस्तू आणण्यासाठी गेलेला होता आणि त्याचवेळी चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे ही ॲपे ऑटो त्याच्यावर येऊन धडकली। यात अबुझरचा जागीच मृत्यू झाला। मुलाच्या काकानं केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ॲपे ऑटोच्या चालकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केलाय। यावेळी पोलीस स्टेशन परिसरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। मुंबई अहमदाबाद महामार्गावर चारोटी इथल्या अल्फा हॉटेलजवळ तिहेरी अपघातात 4 जण जखमी झालेले आहेत। गुजरातच्या दिशेनं जात असलेल्या पिकअपला भरधाव ट्रेलरनं मागून धडक दिली आणि नंतर डिव्हायडर तोडून दुसऱ्या लेनवर जाऊन आणखी एका वाहनाला धडक दिली। जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे। त्यांना कासा ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। महामार्गावरील वाहतूक सुरळीत आहे। जळगावहून औरंगाबादकडे निघालेल्या भारत गॅस कंपनीच्या मालवाहू ट्रकमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागून गाडीतल्या सिलेंडरचा स्फोट झाला। वाकोद गावाजवळ मध्यरात्री ही घटना घडली। घटनेनंतर जामनेर नगरपालिकेच्या अग्निशमन दलानं ही आग आटोक्यात आणली। 4 तास घटनास्थळी थांबून त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली। आगीच्या ज्वाळा दूरवर पसरल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण होतं। दिसत होत्या सगळ्या या लाटा, त्यामुळे गावकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली होती। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। आगीत ट्रकची मात्र राख झाली। जुन्या मुंबई पुणे महामार्गावर पेट्रोलची गळती होऊन टँकरनं पेट घेतल्यानं महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती। पनवेल आणि रसायनी दरम्यान भोकरपडा गावाजवळ ही घटना घडली। खोपोलीकडे निघालेल्या या टँकरला अपघात झाला आणि त्यानंतर टँकरमधून पेट्रोलची गळती सुरू झाली आणि या पेट्रोलनं पेट घेतला। ही आग इतकी भीषण होती की धुरांचे लोट रस्त्यांपर्यंत येत होते, त्यामुळे पनवेल आणि खोपोलीकडे जाणारी वाहतूक बंद करावी लागली। दोन्ही बाजूला त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र होतं। आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू झाली। उच्च न्यायालयातल्या फेरसुनावणीत नेमकं काय होणार, निर्बंधातून दिलासा मिळणार का, हे आणि असे अनेक प्रश्न आता गोविंदा पथक आणि दहीहंडी उत्सवाच्या आयोजकांना पडत असतील। पण त्या मानसिक दडपण आणि ताणतणावाखाली न राहता गोविंदा पथकांनी आपला सराव सुरू केलाय। 7 ऑगस्टला उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी आहे। गोविंदा पथकांचा सराव
मोठ्या जोशात सध्या सुरू आहे। 9 थरांच्या विश्वविक्रमाची नोंद केलेल्या माझगाव इथल्या ताडवाडी गोविंदा पथकाचा सरावही त्याच पद्धतीनं होतोय। दीर्घ कालावधीनंतर यंदाच्या वर्षी रक्षाबंधन आणि चंद्रग्रहण एकाच दिवशी येत असल्यामुळे रक्षाबंधन साजरं करावं की नाही, ज्यांच्या घरी कुलाचार आहेत त्यांनी काय करावं याविषयी नागरिकांमध्ये संभ्रम आहे। नाशिकच्या पुरोहितांनी हा संभ्रम दूर केला असून रक्षाबंधन साजरे करण्यासाठी कुठलाही वेळ अशुभ नाही किंवा त्याबाबत शंका घेण्याचं काहीच कारण नसल्याचं स्पष्ट केलंय। सकाळपासून सायंकाळपर्यंत केव्हाही हा सण साजरा करता येणार आहे। कोलंबो टेस्टमध्ये टीम इंडियानं श्रीलंकेचा 1 इनिंग आणि 53 रन्सनं पराभव केला। रवींद्र जाडेजाच्या स्पिन माऱ्यासमोर लंकन बॅटिंग ढेपाळली। जाडेजानं दुसऱ्या इनिंगमध्ये सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या। बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये चमकदार कामगिरी करणारा जाडेजाचा प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी ठरला। श्रीलंकेची टीम दुसऱ्या इनिंगमध्ये 386 रन्सवर ऑल आऊट झाली। या विजयासह भारतानं 3 टेस्ट मॅचेसच्या सिरीजमध्ये 2-0नं आघाडी घेतली। विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताचा हा सलग 8वा टेस्ट सिरीज विजय ठरलाय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।